सध्या 10वीची परीक्षा म्हटली की समोर येतं मास कॉपीचं चित्र आणि 100% लागणारा शाळांचा निकाल. त्यामुळे 10वीच्या परीक्षांची भीती आता इतिहास जमा झालेली आहे. मात्र यावर्षी प्रशासनाला जाग आली आणि त्यांनी थेट सीसीटीव्ही लावून परीक्षा घेण्याचं ठरवलं. त्यामुळे मार्केटमध्ये अशी चर्चा आहे की टॉप करणारी मुलं आता काठावर पास होणार आहेत. खरं तर भूगोल सारखा पेपर 40 मार्क्सला येतो, समाजशास्त्रातला एक विषय. मात्र आत्ताच्या मुलांचा अभ्यास म्हणजे इंस्टाग्राम आणि स्नॅपचॅट वापरल्यानंतर उरलेल्या वेळेत जे वाचण्यात आलं ते वाचण्यात आलं. शेवटचा पेपर होता भूगोलाचा. आता करायचं काय? परिस्थिती बिकट होती. आता लिहायचं काय? मग त्यांनी एक जुगाड केला आणि थेट त्यांच्या भावकीने पेपरच चोरले. कुठे घडली ही घटना? सविस्तर जाणून घेऊ. नमस्कार, मी परीक्षित पाटील आणि आपण बघत आहात रयत नीती. सांगोला, कोल्हापूर जिल्ह्यातलं एक गाव. त्या गावात स्ट्रॉंग रूम मध्ये पेपर सुरक्षित ठेवलेले होते. आता स्ट्रॉंग रूम म्हटल्यावर सुरक्षितता आलीच. मात्र पोलीस प्रशासनानुसार त्या स्ट्रॉंग रूमला सीसीटीव्ही नव्हते आणि याचाच फायदा काही चोरट्यांनी घेतला आणि त्यांनी भूगोलाच्या 50 प्रश्नपत्रिका चोरून नेल्या. म्हणजे आतापर्यंत विज्ञान, गणित, इंग्रजी यांची भीती मार्केटमध्ये जास्त होती. मात्र आता थेट भूगोलच्याही प्रश्नपत्रिका चोरण्याची वेळ विद्यार्थ्यांवर येऊन लागलेली. त्यामुळे आपण सध्याच्या विद्यार्थ्यांची बौद्धिक पातळी समजून घेऊ शकतो. मग पेपराच्या दिवशी सकाळी प्रशासनाला कळालं की काल रात्री स्ट्रॉंग रूम मधून पेपर चोरीला गेलेले आहे. एक दोन नव्हे, तब्बल 50 प्रश्नपत्रिका. पुणे बोर्डला विचारण्यात आलं की आता करायचं काय? पुणे बोर्डने निर्णय घेतला की ज्या प्रश्नपत्रिका चोरीला गेलेल्या आहेत त्या काही फार मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेल्या नाहीत. त्यामुळे परीक्षा त्याच प्रश्नपत्रिकांवर आणि त्याच वेळी सुरळीत पार पडेल. आता प्रश्नपत्रिका व्हायरल होण्यासाठी त्यांनी कोणतं मोजमाप वापरलं आपल्याला माहिती नाही. आता सध्याची अशी परिस्थिती आहे. त्या सगळ्या मुलांना पेपर होण्याच्या एक दिवस आधीच प्रश्नपत्रिका मिळून गेलेल्या होत्या. तुर्तास एवढंच. अशाच वेगवेगळ्या माहितीसाठी रयत नीती बघत राहा. धन्यवाद.